या मवियाचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि असं असताना शरद पवार बेरजेचं राजकारण करताना दिसतात। वंचितसह छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आधीपासून दिसत होताच। त्यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले तरुण नेते तसंच काही जुने जाणते चेहरे देखील पवारांच्या भेटीला येताना दिसतात। पुण्यातली मोदीबाग राजकारणाचा केंद्रबिंदू। शरद पवारांकडून अनेक इच्छुकांच्या नेत्यांच्या गाठीभेटी। योग्य उमेदवार निवडण्यासाठी शरद पवार मैदानात। कार्यकर्त्यांशी चर्चा, तरुणांना संधी, नवे पक्ष प्रवेश। पवारांच्या बेरजेच्या राजकारणाचा अजितदादांना धक्का। लोकसभेचं जागा वाटप अंतिम टप्प्यात दिसत असताना पुण्यात मोदीबागेत शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेरची गर्दी वाढली। गेल्या 2-3 दिवसात राज्यातील विविध पक्षातील अनेक नेते, राजघराण्यातील मान्यवर, सामान्य कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासोबत शरद पवार चर्चा करताना दिसतायत। अजित पवारांची साथ सोडून अहिल्यानगरमध्ये निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रिंगणात दिसतील हे आधीच स्पष्ट झालंय। लंकेंनी मंगळवारी शरद पवारांची भेट घेतली। त्यानंतर एक्स अकाउंटवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं चिन्हही त्यांनी हटवलंय। माढा लोकसभा मतदारसंघ महादेव जानकरांना सोडण्याची तयारी शरद पवारांनी दाखवली होती। या पार्श्वभूमीवर जानकर आणि शरद पवारांची भेट पुण्यात पार पडली। मात्र पवारांनी जानकरांना उमेदवारीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्यामुळे ते तडकाफडकी निघून गेल्याची चर्चा आहे। माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज असलेले भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हेही पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे। मोहिते पाटलांचा निरोप घेऊन प्रवीण गायकवाड शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले होते। श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनीही शरद पवारांची भेट घेतली। समाजाच्या भल्यासाठी जर राजकारणात यावं लागलं तर राजकारणात येईन असं सूचक वक्तव्य होळकरांनी केलंय। राजकीय चर्चा काही झाली नाही, पण आमच्या लोकांच्या हितासाठी जर चांगल्या कामासाठी आम्हाला उतरावं लागेल तर आम्ही नेहमी उतरू। मी आपल्याला नेहमी सांगत असतो की चांगल्या कामासाठी आम्ही नेहमी उतरू। संधी आली तर तुम्ही उतरणार का राजकारणात? संधी मला मिळण्यापेक्षा आमच्या धनगर समाजाच्या अनुषंगानं जो कोणी चांगला विचार करेल, जो धनगर समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडेल, जो धनगर समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावेल आणि जो सबंध बहुजनांना न्याय देईल त्याच्याबरोबर आमचा समाज उभा राहील आणि ज्याच्याबरोबर समाज उभा राहील त्याच्याबरोबर आम्ही निश्चित उभं राहू। तर बीड लोकसभा मतदारसंघासाठी धनंजय मुंडेंचे सहकारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। बीडसाठी इच्छुक असलेल्या दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा प्रवेशही गुरुवारी बारामतीत होणार आहे। ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळे बीडमधील संघर्ष हा पंकजा विरुद्ध ज्योती मेटे असा होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर या नव्या राजकारणाचा फायदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बीडमध्ये होईल। की आपण जे मला संधी देता पक्षामध्ये घेऊन की तुमचं खरोखरच मन मोठं म्हणावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केज तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व तमाम माझे कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या सोबत आहेत। कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आपण बाकी राजकारणात आपल्याला काम करत असताना जो पेश पाहिजे तो पेश मिळत नाही, जो आपला सन्मान पाहिजे तो सन्मान मिळत नाही। या सन्मानाच्या दृष्टिकोनातून या कार्यकर्त्यांची तळमळ होत होती। मी बीड जिल्ह्यातील 5,09,817 लोकांनी मला मतदान केलं, यांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी आज मी तुमच्या सोबत आहे साहेब। तर सातारा लोकसभा मतदारसंघासाठीही शरद पवारांनी शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या भेटी घेतल्या। त्यांचा काही नाही, फक्त आढावा घेतला। डेव्हलपमेंट काय झालं तेवढा आढावा आम्ही सांगितलं। तर महाविकास आघाडीच्या आमच्या बैठका चालल्या आहेत, आमचे मेळावे। महादेव जानकरांचं काय नाही माहिती। माडाची नाही महादेव जानकर म्हणतात की साताऱ्यातून कोण कोण काय चर्चेत नाही, आता काही चर्चा माझ्या विश्वास ठेवायचा। आम्ही सगळेजण आलो होतो, आढावा दिला, काय काय आम्ही कामं केली। तुम्ही सर्वांनी मिळून कोणाचं नाव पुढे गेले आता? नाही ती चर्चा काहीच नाही। कारण श्रीनिवास साताराची पूर्ण अधिकार आणि माहिती पवार साहेबांना जेवढे तेवढे आम्हाला ते निर्णय घेतील, त्यामुळे अडचण नाही। वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले स्पर्धा परीक्षांचे धडे देणारे नितेश कराळे मास्तर शरद पवार यांच्या भेटीला आल्याचं पाहायला मिळालंय। वर्ध्यासाठी छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय किशोर कन्हेरे यांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे। हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे,
किशोर कन्हेरे, कराळे गुरुजी यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. किशोर कन्हेरे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते तसंच म्हाडाचे माजी सभापती, एसटी महामंडळाचे माजी संचालक आहेत. शरद पवार आणि किशोर कन्हेरे यांच्यात वर्ध्यासाठी अलीकडे 2 ते 3 बैठका झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच पवारांनी कराळे गुरुजींची भेट घेत नव्या तरुण चेहऱ्यांच्या शोधात असल्याचं स्पष्ट केलं आहे. इंडिव्हिज्युअल जागांवरचे उमेदवार जाहीर करणं आम्हाला ती जागा मिळाल्यानंतर आम्ही त्या उमेदवार जाहीर करायचं काम करू. तर उपराकार लक्ष्मण माने यांनीही शरद पवारांची भेट घेतली. लातूर लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मण माने इच्छुक आहेत. लातूर मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसकडे असला तरी मानेंनी याबाबत पवारांकडे मनधरणी केल्याचं पाहायला मिळालंय. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर नव्या आणि तरुण चेहऱ्यांचा शोध घेत बेरजेचं राजकारण करताना शरद पवार दिसतायत. मवियाच्या जागा वाटपातही वंचितसह राजू शेट्टी, महादेव जानकर यांना सोबत घेण्यासाठी पवार आधीपासून आग्रही भूमिकेत आहेत. विरोधकांमधील मतविभाजनाचा फटका मवियाला बसू नये अशी त्यांची भूमिका दिसते. शरद पवारांच्या या बेरजेच्या राजकारणाचा फटका प्रामुख्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होताना दिसतोय. आता महायुतीला पवारांच्या या रणनीतीचा किती फटका बसणार हे येत्या काळात पाहावं लागेल. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे.